युद्धाचे जर हे युद्ध चिघळलं तर नक्कीच जागतिक स्तरावर फार विपरीत परिणाम होतील। सगळ्यात पहिली गोष्ट, हे फक्त इस्रायल विरुद्ध इराण किंवा इराण विरुद्ध अमेरिका युद्ध न राहता अरब राष्ट्र हे यामध्ये जे आहेत ओढले जातील आणि ते यामध्ये होरपळून निघतील। वेगवेगळ्या देशांना या अरब राष्ट्रांमधूनच तेलाची आयात मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होते। एवढंच नाही तर इराणचं स्ट्रेट ऑफ होर्मुझवर जे आहे एक प्रकारे कब्जा आहे, याला जर ब्लॉक करण्यामध्ये इराण यशस्वी ठरला तर जगामधली 20% सुद्धा जास्त तेल वाहतूक या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून होते आणि यालाच जर इराणनं ब्लॉक केलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती वाढतील, ज्याचा विपरीत परिणाम भारतावर सुद्धा होईल। कारण भारत 85% सुद्धा जास्त तेलाची आयात करतो आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा विपरीत परिणाम होईल। भारताचे 80 लाखाहून जास्त नागरिक, भारतीय नागरिक हे वेगवेगळ्या अरब राष्ट्रांमध्ये राहतात। हे युद्ध चिघळलं तर त्यांच्या जीविताविषयी, त्यांच्या जॉब्स विषयी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात। एवढंच नाही, भारतानं चाबहार बंदर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून इराणमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे, ती गुंतवणूक सुद्धा एक प्रकारे धोक्यामध्ये येऊ शकते। हे सगळे प्रोजेक्ट जे आहेत ते डिले होऊ शकतात। म्हणून भारताचं सुद्धा सामरिक, भूराजकीय त्याचबरोबर आर्थिक हित या संघर्षाशी जोडलं गेलेलं आहे। म्हणून बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून भारत हा नक्कीच हा वाद कमी करण्यासाठी, हा संघर्ष निवळण्यासाठी प्रयत्नरत राहील, अशा प्रकारची चिन्ह आज घडीला आपल्याला वाटत आहे। मागच्या काही दिवसांमध्येच भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं अशा प्रकारचे निर्देश दिले होते आणि लवकरात लवकर इराण सोडावं, जे काही अवेलेबल मीन्स असेल, कारण त्यावेळेस कमर्शियल एअर फ्लाईट सुद्धा उपलब्ध त्या ठिकाणी होत्या। त्याच्यानुसार बऱ्याचशा भारतीयांनी जे आहे त्या इराणमधून जे आहे सुरक्षित स्थळी त्या ठिकाणी ते गेले असतील। अजूनही जे आहेत त्यांनी कुठल्याही निदर्शनामध्ये किंवा काही महत्त्वाच्या मिलिटरी सेंटर किंवा महत्त्वाच्या गव्हर्नमेंट ऑफिसेसच्या आसपास जाणं टाळावं, अशा प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी गेले जाऊ शकतात। आपल्या घरामध्येच त्यांनी सुरक्षित राहावं आणि दुर्दैवानं हे युद्ध जर चिघळलंच तर भारताचा आतापर्यंतचा इतिहास पाहता भारत त्यासाठी एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट करेल आणि योग्य प्रकारे समन्वय साधून इराणशी, त्याचबरोबर इस्रायल आणि अमेरिकेशी समन्वय साधून या भारतीय जे त्या ठिकाणी फसलेले असतील त्यांना जे आहेत पुन्हा भारतामध्ये आणण्यासाठी सुद्धा भारत त्या ठिकाणी प्रयत्नरत राहील। आज घडीला तरी तिथे जे भारतीय आहेत त्यांनी कुठल्याही संघर्षाच्या ठिकाणी, गव्हर्नमेंट ऑफिसच्या ठिकाणी, मिलिटरी साईटच्या ठिकाणी जाणं टाळावं, आपल्या घरामध्ये सुरक्षित राहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा, अशा प्रकारचे निर्देश भारताकडून त्या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स कडून त्यांना दिलेले आहेत आणि अशी काळजी त्यांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे।